हे नाही झाली आटाटी देव उभा पाठी झाला शेवट हा. तुम्ही काही दिवस थांबा. तेव्हा निवृत्ती दादा सांगतात ज्ञानोबा फक्त एवढे. त्यांनी समजलं की दादा करता आपल्या मोठ्या भावा करता 2 वर्ष थांबावं लागेल. 2 वर्षे पूर्ण झाली आणि परत काळ घेण्याकरता आला. काळाची बातमी आली आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं आता मला परत समाधी घ्यावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात छोट्या बहिणीनेही मला सांगितलं. छोटी बहीण म्हणजे दादा अरे आतापर्यंत आई वडील तर लवकर सोडून निघून गेले पण तू तरी कमीत कमी जाऊ नको. थांब ना बाबा एवढे दिवस. परत 2 वर्ष थांबले. सोपान काकासाठी 2 वर्ष थांबले. मुक्ताईसाठी 2 वर्ष थांबले आणि निवृत्ती दादासाठी 2 वर्ष थांबले. असे ज्ञानोबराय 22 वर्ष थांबले आणि विश्वाला सुखी करून गेले. रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही पण माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा पूर्ण केली. ज्ञानोबरायांनी काय प्रतिज्ञा केली होती? हरी अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली विश्वाला सुखी केलं. जायचं वय होतं का 22 वर्ष? तशी आमच्या मधली सुद्धा माणसं जायचं वय नव्हतं. पण तुम्हाला सांगू का पर्व काळावर जी माणसं देह ठेवतात, मला सांगायला आवडेल पर्व काळावर जी माणसं देह ठेवतात त्या माणसांचं वर्ष श्राद्ध करा नका करू तो जीवात्मा भगवंतापर्यंत सहजगत्या पोहोचून जातो. पण वैदिक परंपरा आम्हाला अशी शिकवते आमचं काहीतरी कर्तव्य आहे. कारण माणूस जन्म घेताना 4 ऋण घेऊन जन्माला येत असतो. आई वडिलांचा ऋण, ज्या मातेमध्ये आम्ही जन्माला आलो त्या मातीचं ऋण, साधू संतांचं ऋण आणि समाजाचं ऋण. हे 4ही ऋण जोपर्यंत आपण फेडत नाही तोपर्यंत मला वाटतं जाण्याचा सुद्धा अधिकार नाही. मग या परिवाराच्या वतीने 4ही भावंडांच्या वतीने आई साहेबांच्या वतीने आप्त नातेवाईक सखे सोयरे या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी या हरिकथेचं प्रयोजन करण्यात आलं. आणि या परिवारावर आपण सर्व प्रेम करणारे माझ्या गावातून सुद्धा भरपूर माणसं या ठिकाणी आली. त्यामध्ये प्रामुख्याने आमचं दहेगावचं भूषण प्रथम नागरिक म्हणून आमचे समाधान भाऊ असतील, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून आमचेवाले बाबूलाल दादा असतील, रामभाऊ नाना असतील, भीमा आप्पा कलवर असतील, ही सर्व मंडळी या परिवारावर प्रेम करणारी आहेत. या ठिकाणी एकत्र झाली आणि एकत्रित होऊन आजही या परिवाराच्या पाठीमागे एक आधारस्तंभ म्हणून ही माणसं उभी आहेत. आणि आपण सुद्धा सर्व येत्या काही काळामध्ये इथं आले तरी एवढं प्रेम या भावांनी कमवलं. आईने सुद्धा शिकवण चांगली दिली. कारण की जी शिकवण चांगली देते तिलाच काय म्हणतात? आई असं म्हणतात. नाहीतर आपण बघतोय काही काही ठिकाणी आई वडिलांचं एवढं महत्व राहत नाही. लोकांना सांगण्याकरता आई वडिलांची आज्ञा पाळावी, आई वडिलांचा सांभाळ करावा, आई वडिलांच्या आज्ञेत जीवन जगवावं. पण आम्ही काही ठिकाणी असं बघतो का नेमकंच आई वडिलांच्या काय असतात? अवकाळा असतात. आमचं एक सुवासित सुंदर आहे ते फक्त ऐका. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. हे माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवनभर पुरविले लाड, रावणी अर्धपोटी सांज सकाळ. ही जगदिशा मी नाही मानिले
रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले. ते म्हणतात आयुष्य ज्यांच्या करता खर्च केलं तीच माणसं आमच्या सोबत बोलत नाही. पण या ठिकाणी या चारही भावंडांनी अतिशय सुंदर निवेदन आणि या चारही भावंडांच्या वतीने ढेकळे परिवाराच्या वतीने आमच्यासारख्या छोट्या माणसाक आलेली ही हरिकथा आहेत. मायबापांना हरिकथे करता निवडलेला अभंग विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांचा आहे. आणि भगवान ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला संसार सुफळ करायचा आहे. काय सांगतात? संसार सुफळ करायचा आहे. ऐका, संपन्न संसार वेगळा आणि सुफळ संसार मात्र वेगळा. संपन्न संसार हा रावणाचा होता. संपन्न संसार हा रावणाचा होता आणि सुफळ संसार हा जगद्गुरु तुकोबरायांचा होता. मग जगद्गुरु तुकोबरायांचा सुफळ संसार कसा? तुकोबराय म्हणता आम्ही सदैव सुडके जवळी येता. अरे 14 गावाची जहागिरी असताना लोकांमध्ये वाटून टाकली आणि एकच काम करायचं होतं. कोणतं? फक्त जगायचं सुद्धा लोकांसाठी आणि मरायचं सुद्धा लोकांसाठी, राहायचं सुद्धा लोकांसाठी. देवी नावाचा दुष्काळ पडतोय. देहू गावात त्या काळामध्ये तुकोबरायांच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि तुकोबरायांनी हळूहळू जेवढी संपत्ती होती, जेवढं धनधान्य होतं, संपूर्ण लोकहिताकरता लोक आचरणाकरता वाटून दिलं. का वाटून दिलं? सहज कान्होबांनी प्रश्न विचारला, का रे दादा आपण तर एकत्र आहोत, मग तुला एकट्याला ही प्रॉपर्टी वाटण्याचा अधिकार आहेत का? तुकोबराय म्हणतात बाबा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जी माणसं ग्रहस्थ आश्रमामध्ये राहून लोकांचं कल्याण इच्छितात ती साधारण माणसं नाही तर ती संतच आहेत. दुसऱ्यांकरता जगणं हे सुद्धा संतांचं जगणं आहे. सांगायला आवडेल इंदोरच्या महाराणी ज्यांची राजधानी महेश्वर आहे, जगल्या कोणा करता? रामेश्वरापासून तर अमरनाथापर्यंत, बद्रीनाथ केदारनाथापर्यंत, पशुपतीनाथापासून तर सोरटी सोमनाथापर्यंत जेवढी भगवान शिवांची 40,000 मंदिरं भारतामध्ये आहे. किती मंदिरं सांगितली? 40,000 मंदिरं आणि भगवान शिवाचेच आहेत. पूल असतील, विहिरी असतील, संपूर्ण माणसं तर पाणी पितील यात नवल काय, जनावर सुद्धा पाणी पिलं पाहिजे एवढी व्यवस्था. आपण फक्त माणसाचा विचार करतो, जनावराचा विचार करत नाही. पण या माऊलीने माणसाचाही विचार केला, जनावराचाही विचार केला आणि देव आणि धर्म आणि देशाचाही विचार केला. जी माणसं लोकांकरता जगतात त्या माणसांचं नाव विश्वामध्ये मोठं झालेलं असतं आणि जी माणसं स्वतः करता जगतात ती माणसं अल्पज्ञ असतात, त्यांचे फोटो सुद्धा कुठं लागत नाही. कर्म करणारा माणूस देशासाठी मोठा असतो, कर्म करणारा माणूस मातीसाठी मोठा असतो आणि कर्म करणारा माणूस समाजासाठी मोठा असतो. मी अनेक लोकांची तुम्हाला उदाहरण सांगेल. रावणाचा संसार हा संपन्न आहे पण सुफळ अजिबात नाही. का सुफळ नाही? घेतलेली मालमत्ता कोणाची होती? घर बळकवलं, रावणाने घर बळकवलं होतं. कुबेराची लंका होती, घेतली होती, हिसकावून घेतली, आक्रमण केलं, त्यांना युद्धात हरवलं आणि स्वतः सांभाळून घेतली. संसार संपन्न आहे, सुफळ नाही. मग संसार सुफळ होण्याकरता रावणाने एक चेष्टा केली, जगाच्या मालकिनीचं अपहरण केलं. फक्त कशा करता? संसार सुफळ होण्याकरता. तरी झाला का? अजिबात नाही. का झाला नाही? देवाला चोरी कधीच आवडत नाही म्हणून तो झाला नाही. रावणाच्या लक्षात होतं कोणतं? आपल्याला राहण्याकरता सोन्याचं घर आहे, झोपण्याकरता सोन्याचं घर आहे. ज्या फरचीहून आम्ही चालतो ती फरची सुद्धा रावणाच्या घरात सोन्याची बसवली होती. तुम्ही म्हणाल तुम्ही पाहिली का? प्रमाण खर्च करतो आहे का? हय तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी. ज्याला विश्वास त्याने पुराणाला विचारायचं, त्यांनी पोथी, संत, पंथ आणि ग्रंथांना विचारायचं ही खरं आहेत का? ही खरं आहेत का? आतापर्यंत भारतामध्ये जेवढेही श्रीमंत लोक आहेत त्याच्यामध्ये काही तर असे त्यांना संतान सुद्धा नाही. संसार संपन्न आहे पण सुफळ अजिबात नाही. माझ्या तुकोबरायांचा संसार संपन्न नव्हता
पण मात्र सुफळ होता. का सुफळ होता? का सुफळ होता? जेव्हा देह ठेवला, ज्या दिवशी देह ठेवला तो दिवसही पवित्र होता, तो दिवसही चांगला होता. धन्य आज दिन, दिवस पवित्र असतो. झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठाउठी. काही ठिकाणी संत काळाला धन्यता देतात, काही ठिकाणी दिवसाला धन्यता देतात, काही ठिकाणी माणसांना धन्यता देतात, तर काही ठिकाणी संतांना आणि देवाला धन्यता देतात. पण भगवान तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी पुण्यवान माणसं ज्या तिथीला जातात तो दिवस सुद्धा कसा असतो? धन्य असतो. हे अभंगाचं पहिलं चरण. आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये. देखिएले पाय विठोबाचे, पाय विठोबाचे, विठोबाचे ओ मजवावा, ओ मजवावा, ओ मजभावा, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, ओ मज भावा, ओ मजभावा, ओ मजभावा, ओ मजभावा. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, माझाही संसार सुफळ झाला. का झाला? अंतविधीच्या दिवशी मला समाधीपर्यंत पोहोचवण्याकरता जगाचा मालक हजर होता. तुकोबाराय म्हणतात, माझाही संसार सुफळ झाला. कशामुळे सुफळ झाला? जगाचा मालक स्वतःचं वाहन गरुड घेऊन हजर झाला आणि मला घेऊन गेला. संसार 3 प्रकारचा शास्त्र सांगतंय. ज्या विश्वामध्ये आम्ही जन्माला आलो त्यालाही संत आणि शास्त्र संसार म्हणतंय. ज्यांच्या समवेत आम्ही दिनचर्या करतो, ज्यांच्या समवेत आम्ही राहतो, खातो, पितो, बोलतो, ज्या कुटुंबासोबत आम्ही राहतो, त्यांच्या करता रात्रंदिवस धडपड करतो. माझ्या नारायण बाबांचा एक शब्द आहे, गुर ढोर मेंढर कोंबड्या झोंबड्या काय असतील ते, याला आपण काय म्हणतो? संसार म्हणतो. याला सुद्धा आपण काय म्हणतो? संसार असं म्हणतो. संत म्हणतात, किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित, संत त्याला संसार म्हणतात. आणि तिसरा संसार आहे ज्याचा शेवट गोड झाला, ज्याचा शेवट गोड झाला त्याला सुद्धा काय म्हणायचंय? संसार म्हणायचंय. एकदा थोडस भजन करा, 10 मिनिटात आपण सेवा समर्पित करू. हरी भारत भूका कन कन बोले श्री ज्ञानोबा माऊली, हे भारत भूका कन कन बोले श्री ज्ञानोबा माऊली, भारत भूका कन कन बोले श्री ज्ञानोबा माऊली, हे भारत भूका कन कन बोले श्री ज्ञानोबा माऊली, श्री ज्ञानोबा, श्री ज्ञानोबा, श्री ज्ञानोबा माऊली, हे
रामायणामध्ये प्रश्न विचारला, महाभारतामध्ये प्रश्न विचारला, भीष्माचार्यजी तुम्हाला वडिलांनी चांगला आशीर्वाद दिलाय, तुम्ही इच्छा मरणी आहात. कारण की भीष्माच्या 5 भीष्म प्रतिज्ञा होतात म्हणून त्यांना भीष्म असं म्हणलं गेलं. त्यांचं खरं नाव देवव्रत असं होतं. पण वडिलांकरता धर्माकरता 5 भीष्म प्रतिज्ञा म्हणजे गंभीर प्रतिज्ञा घेतल्या म्हणून भीष्माचार्य असं नाव पडलं. मग सहज द्रौपदीने प्रश्न विचारला, का हो भीष्माचार्यजी, जर तुम्ही इच्छा मरणी आहात तर 52 दिवस झाले का बाणाच्या शय्येवर पडले? असे का बाणाच्या शय्येवर पडले? इच्छा मरणी आहात, फक्त म्हणा मला आज मरायचं तरी तुम्हाला भगवंत घेण्याकरता येईल, भगवंताचे पार्षद घेण्याकरता येतील किंवा देवदूत घेण्याकरता येतील. तेव्हा भीष्माचार्यांचं उत्तर ऐका. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी, धर्मा, अरे अर्जुना, नकुला, सहदेवा, मला तर मरायचंच आहे. कारण की मृत्यूलोक हे मरण्याचं ठिकाण आहे. तुम्हाला काय वाटतं? मृत्यूलोक हे मरण्याचं ठिकाण आहेत, मरण्याची जागा आहेत. तुम्ही म्हणाला आम्हाला मरायचं नाही, करून पहा प्रयत्न तुम्ही. हिरण्यकश्यपाने सुद्धा असाच बावळट प्रयत्न केला होता. भगवंताला सांगितलं, भगवंता मला मरायचं नाही. पण ज्याच्याकडे वरदान मागितलं ब्रह्मदेवाने सांगितलं, हिरण्यकश्यपा तुला मरायचं नाही हे बरोबर आहे, पण ज्याच्याकडे तू जी मागणी करतोय त्यालाच मृत्यू आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य ठरलेलं आहे. मग तू असं एक काम कर, तुला जसं पाहिजे तसं वरदान माग. त्याने सांगितलं, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, दारात नको, आत नको, बाहेर नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. ऐका पुढचं, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून सुद्धा नको, नारीकडून नको, देवाकडून नको, एखाद्या अप्सरेकडून नको, ऋषीकडून नको, एखाद्या माणसाकडून नको. अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये सूत्र मांडलं त्यांनी. पण तो कसा आहे माहितीये का तुम्हाला? हय देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्ततसे, जाणोनी अंतर वर्ततसे, देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा. कदाचित मी तुम्हाला गोड बोलून फसवू शकतो, कदाचित मी तुमच्या सोबत तुमची स्तुती आहे, तुमची स्तुती करेल, तुम्हाला फसवेल, पण देवाला फसवेल का हो? म्हणजे हिरण्यकश्यपाने काळाला फसवायची चेष्टा केली. ब्रह्मदेवजीने सांगितलं, मला अशा प्रकारे जर मृत्यू येत असता तर मला नको. म्हणे कसं? तुला जसा पाहिजे तसा वर मागून घे. पण जगाच्या मालकाने काय केलं आहे का? जगाच्या मालकाने कमरेपासून खाली जे शरीर होतं ते माणसाचं होतं आणि कमरेपासून जे वर शरीर होतं ते सिंहाचं होतं. तोंड कशाचं होतं? सिंहाचं. अस्त्राने मरू नको, शस्त्राने मरू नको, रात्री मरू नको, दिवसा मरू नको, बाहेर मरू नको, आत मरू नको. उमऱ्यावर मारला. रात्री मरू नको, दिवसा मरू नको, पहाटे मारला. तांबड म्हणतो ना आपण, ऐका, उमऱ्यावर मारला. शस्त्र नाही, नख वापरली. नखाला शस्त्र म्हणाल का तुम्ही? बरं, नख जर शस्त्र असेल आणि सजीव असतील तर चिमटाही बसायला पाहिजे, त्रासही व्हायला पाहिजे की नाही? काहीच होत, नख कापल्यानंतर दुखापत ही होत नाही. मग चेष्टा अनेक प्रकारची केली पण मृत्यू हा दिला. मला सांगायचंय काय माहिती का? मृत्यूलोक हे मरण्याचं ठिकाण आहे, मुक्त होण्याचं सुद्धा ठिकाण आहे. साधो साधो रे मुर्दो का गाव, साधो साधो रे मुर्दो का गाव, पीर भी मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. साधो साधो रे मुर्दो का गाव, साधो साधो रे मुर्दो का गाव. कोणी 50व्या वर्षी गेलं असेल, पण आम्हाला सुद्धा उद्या जायचंय. भीष्माचार्यांना विचारलं, भीष्माचार्यजी एकदाच मरा ना तुम्ही. भीष्माचार्यजी म्हणता, एकदाच मरा म्हणजे मरायचं नाही. म्हणे का मरायचं नाही? आता सध्या दक्षिण यान चालू आहे. सूर्य कुठून उगवतोय? सांगितलं, सूर्य दक्षिणेकडून उगवतो, दक्षिण दिशेला उगवतो. आणि दक्षिण दिशेमध्ये जर मनुष्य गेला तर त्याच्या आत्म्याला सद्गती ही मिळत नाही.
म्हणून 52 दिवस बाकी होते उत्तरायण चालू होण्याकरता. मग आमची जे मूर्ती गेली, आमचे आधार बाबा जे गेले, दिवसही गोड आहे आणि उत्तरायण सुद्धा चालू आहेत. का चालू आहेत? कारण की जेव्हा पाची भाऊ म्हणतात एवढा मोठा माणूस आहे, एवढा पुण्यवान माणूस आहे, का असं करतात, तेव्हा भगवंताला धर्मराजाला भीष्माचार्यजी म्हणतात, ऐका ना, मला तर मरायचं आहे बरोबर आहे, पण मरताना जगाचा मालक माझ्या समोर उभा राहावा. कसा राहावा? ही गंगा जी का तट हो, या यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, राधे को साथ लाना, नहीं शाम भूल जाना, एक भक्त की है अर्जी, नहीं खुद गरज की गर्जी, जब अंत समय आए तो शाम तुम चले आना. आमच्या शाब्दिक एक गुरु आहेत, त्यांना जया किशोरीजी म्हणतात. भीष्माचार्यांनी देवाचीच विनंती का केली? कारण भीष्माचार्यांना माहित होतं अंतकाळाच्या वेळेस आपली जेवढी माणसं आहेत तेवढी माणसं धोका देऊन टाकतात. शाब्दिक गुरु जया किशोरीजी म्हणतात की जे म्हणतात ना आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, तीच लोक येत नाही. शब्द ऐका. हाय कसमे वादे प्यार वफा है, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा है, बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं रे प्यारे, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा है, बातें हैं बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे, फिर ना तू बच पाएगा. ते म्हणतात जगाचा मालक जरी तुझ्या पुढे येऊन उभा राहिला तरी काळाच्या तडाख्यातून कोणी सुटू शकत नाही. का सुटू शकत नाही? काळ हे काय बघत असतो माहितीये का? आपल्या पापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा. वर्षभर अभ्यास करायचा तेव्हाच विद्यार्थ्याला पास होण्याचा अधिकार आहे. एकदा आम्ही एका विद्यार्थ्यांना विचारलं, का रे भाऊ तुला 80% मार्क्स पडले तरी तू नाराज का आहेत? तेव्हा त्या विद्यार्थ्याने दिलेलं उत्तर सुंदर आहे का? महाराज 8-8, 9-9, 10-10 घंटे अभ्यास मी केला. मला असं वाटत होतं कमीत कमी 90 ते 95% मार्क्स पडले पाहिजे, पण 80% पडले. तरी काय आहे? नाराजी आहे. आणि काही विद्यार्थी असं म्हणतात, काय नाही महाराज फक्त 35 जरी पडले ना तरी पुष्कळ झाले. का? अभ्यास कमी केलाय ना, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आपलं, बाकी काही नाही. आपला आत्मविश्वास जोपर्यंत त्या गोष्टीवर कमी आहे. काही लोक देवच मानत नाही. कसला आला देव, कसला आला नरक, कसला आला स्वर्ग, कसला आला वैकुंठ. अजिबात डोक्यात ठेवू नका तुम्ही, असं म्हणूच नका. जर असं तुम्हाला म्हणायचं असेल दशक्रियाविधी करू नका, वर श्राद्ध करायचा प्रयत्न करू नका. माझे तुकोबराय म्हणतात, नित्य दात खाय कर करा आणि वंशी दुराचारी जन्माला, पुत्र जन्माला. नित्य दात खातात, करकरा खातात की माझ्या वंशामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये एक दरिद्री संतान जन्माला आली, ती वडिलांचं वर्ष श्राद्धही करू शकत नाही. आता माग काही लोकांनी ट्विट केलं होतं, वर्ष श्राद्ध करण्यापेक्षा, मंदिरं बांधण्यापेक्षा दवाखाने बांधा, शाळा बांधा, कॉलेज बांधा, असं काहीतरी समाजाकरता तेही तितकं गरजेचं आहे. माझ्या मुरारी बापूंनी एक उत्तर दिलं, सुंदर आहे का? उत्तर असं होतं, मंदिराची काय गरज बा? त्यांचं उत्तर सुंदर आहे का? जर गाडी पंक्चर झाली, हवा जर सर्वत्र आहे, गाडी जर पंक्चर झाली, मोटरसायकल जर पंक्चर झाली, जर हवा सर्वत्र आहे, मग पंक्चरच्या दुकानावर जायची काय गरज आहे हवा मारण्याकरता? हवा तर संपूर्ण विश्वामध्ये आहेत.
मग तूप असं काढा ना असं करा, दाखवा हव्याला, घुस बाबा हवा याच्यामध्ये, चालेल का? नाही. पंचरच्या दुकानावर का जावं लागतं? तुलसीदासजी म्हणतात मी चक्षुहीन आहे, मी आंधळा आहे, तरी मंदिरात का जातो याचं कारण आहे का? एका व्यक्तीने तुलसीदासांना प्रश्न विचारला, तुलसीदासजी तुम्हाला दिसत नाही, तुम्ही चक्षुहीन आहात, तरी तुम्ही मंदिरात का जातात? त्यांनी सांगितलं मी देवाला बघण्याकरता जात नाही. लक्ष देऊन ऐका, मी चक्षुहीन आहे, मी आंधळा आहे, मला कोणीतरी हाताला धरावं लागतंय आणि मग मी जातोय. मी देवाला बघावं म्हणून जात नाही, पण कधीतरी एक दिवस असा उगावा की देवाने मला बघावं, याच्याकरता मी मंदिरात जातो. मुरारी बापू म्हणतात हवा जर सर्वत्र आहे तर पंक्चर झालेल्या टायर मध्ये का हवा घुसत नाही? का पंक्चरच्या दुकानात जावं लागतंय? मंदिरं कशासाठी? कॉलेज शाळा कशासाठी? विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं भेटावं, बुद्धी तेज व्हावी याच्याकरता शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. आणि पुढचं ऐका, मेल्यानंतर सुद्धा जीवाचा प्रवास सुखाचा व्हावा. कौटुंबिक नातं हे आई वडील शिकवतात. ऐका, कौटुंबिक नातं हे आई वडील शिकवतात. शिक्षक हे व्यावहारिक ज्ञान देतात, भौगोलिक ज्ञान देतात, परिसराचं ज्ञान देतात आणि जीवाला सक्षम बनवतात. संत हे काय करतात? आध्यात्मिक ज्ञान देतात. मेल्यानंतर सुद्धा जीवाचा प्रवास सुखाचा जे करण्याचा प्रयत्न करतात त्यांना संत असं म्हणतात. मेल्यानंतर सुद्धा आपली काळजी घेतात, जिवंतपणे आई वडील काळजी घेतात. भीष्माचार्यजी म्हणतात असं कसं मरायचं? योग्य वेळ, योग्य घडी आणि योग्य काळ आल्याशिवाय मला जायचं नाही. तेव्हा विचारलं भीष्माचार्य जाणार तुम्ही? भीष्माचार्यजी म्हणतात नाही, अजून 20 दिवस बाकी आहेत. कशा करता? कशा करता? उत्तरायण चालू होईल आणि मग धर्म मला जायचंय, जगाचा मालक माझ्या समोर येईल, आम्ही सुद्धा असं जीवन जगायचंय. शुद्ध काळाला, शुद्ध दिवशी, शुद्ध वेळेला आपल्या परिवाराच्या समोर, समवेत सर्वांच्या समोर गुण्या गोविंदानं आनंदाने देह ठेवायचा आहे. आनंदाने देह ठेवण्याकरता कर्म सुद्धा चांगली पाहिजे. आनंदाने मरण्याकरता कर्म सुद्धा चांगली पाहिजे, संतान सुद्धा चांगली पाहिजे. आपण स्वतःच कर्म चांगली करावे लागतील. हरी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुला कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख करावया नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बुद्धीला सांभाळण्याकरता विशिष्ट माणसाची गरज आहे. शरीराला सांभाळण्याकरता आईची गरज आहे, पत्नीचीही गरज आहे, स्त्रीची गरज आहे. बुद्धीला सांभाळण्याकरता का विशिष्ट माणसांची गरज आहे? जर आपल्याकडून बुद्धीला सांभाळल्या गेलं नाही तर माणसं आत्महत्या सुद्धा करतात. करतात की नाही? बुद्धी पेलवली नाही, दुःख जर बुद्धीला पेलवलं नाही तर माणसं आत्महत्या सुद्धा करतात. बुद्धीला सांभाळण्याकरता सुद्धा विशिष्ट माणसाची गरज आहे. शरीराला सांभाळण्याकरता स्वतःचीही गरज आहे, आई वडिलांची सुद्धा गरज आहे. काय आई वडिलांची गरज आहे? याचं एकच कारण, आमचे सद्गुरू म्हणतात बुद्धी सांभाळणं सुद्धा इतकं कठीण काम आहे. बुद्धी सांभाळणं सुद्धा सोपं नाही, शरीर सांभाळणं सुद्धा सोपं नाही. पैसा कमावता येतो पण सांभाळणं मात्र अवघड आहे. पैसा कमवणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. मग सांभाळण्यासाठी काय करावं लागतं? चांगल्या लोकांच्या संगतीत आपलं जीवन व्यतीत करायचं. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे विचारे, उदास विचारे विचारे, उदास विचारे विचारे. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे विचारे, उदास विचारे विचारे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोपर्यंत जगाचा मालक माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी देह ठेवणार नाही, भीष्माचार्यजी म्हणतात. तात आचार्य आम्हाला तुमचं दुःख बघवत नाही ना, म्हणून आम्ही म्हणतोय. आपण सुद्धा म्हणतो की नाही, आता देवाने आमच्या आजीला, आमच्या एखाद्या वयोवृद्ध झालेल्या माणसाला, षडपंजरी पडलेल्या माणसाला देवाने आता घेऊन जावं, आपण सुद्धा म्हणतो. तसं पांडव सुद्धा म्हणायचे, आचार्यांचं दुःख आम्हाला बघवत नाही, आचार्यांना भगवंतानी घेऊन गेलं पाहिजे. पण आचार्य म्हणतात, जेवढे दिवस माझ्या वाटेला आले आहे ना तेवढं तर जगावंच लागेल ना, तेवढं दुःखही पेलावं लागेल. का एक अबला स्त्री माझ्या समोर येऊन पदर पसरीत होती आणि विचारत होती, सांगा ना आचार्य माझं काही चुकलं का? पती दावावर लागले, पती जुगारामध्ये हरले, मला द्यायचा अधिकार आहे का? आणि दुःशासन आणि दुर्योधन माझी साडी हे करतायत, तुम्ही सांगा त्यांना चार शब्द समजून. आजही गावामध्ये काही प्रतिष्ठित माणसं असतात, त्यांच्याकडे वाद मिटवण्याकरता माणसं जातात. पण जर निर्णय कधी चुकला, लक्षात असू द्या, निर्णय जर कधी चुकला, न्याय कधी चुकला, न्याय देणाऱ्याला सुद्धा दुःख भोगावंच लागतं. माझ्या तुकोबरायांचा अभंग आहे, शिष्याने केलेलं पाप हे गुरुला भोगावं लागत असतं. हा, शिष्य करी पाप भोगावे गुरुनी. राजाने केलेलं पाप राष्ट्राला भोगावं लागतंय, राष्ट्राने केलेलं पाप राजाला भोगावं लागतंय, आज्यानं केलेलं पाप नातवाला फेडावं लागतंय. विनोदाने सांगू, विनोदाने माफी मागून सांगतो बर का, गावाने केलेलं पाप सरपंचाला सुद्धा भोगावं लागतंय. कारण राजे आहे ना ते, हा राजे आहेत ते. राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजाची या सर्व पुरोहिता, गुरुची या सर्व पुरोहिता, कुटुंब प्रमुखाने केलेलं पाप संपूर्ण कुटुंबाला भोगावं लागतंय. भीष्माचार्यजी म्हणतायत, मी केलेलं पाप पांडवांनाही भोगावं लागलं आणि 100 कौरवांना सुद्धा भोगावं लागलं. आमच्या गुरुने रात्री एक शब्द वापरला, रामाला वनवासात पाठवलं कोणी? कैकेयीनं पाठवलं की मंथरेनं पाठवलं की विकल्पाने पाठवलं? सांगा, रामाला वनवासात पाठवलं कोणी? कैकेयी आई साहेबांनी पाठवलं की मंथरेने पाठवलं की विकल्पाने पाठवलं? शास्त्र शिकवतंय, रामायण शिकवतंय, रामावर सर्वात जास्त प्रेम करणारी कैकेयी होती, रामावर सर्वात जास्त प्रेम करणारी मंथरा होती. पण मंथरेच्या डोक्यामध्ये विकल्प घुसला आणि मंथरेनं आपला अनुवाद कैकेयी जवळ केला, संगत झाली, संगत झाली. सांगतो उदाहरण तुम्हाला ऐका. संगत झाल्यामुळे विकल्प मंथरेच्या डोक्यात घुसला आणि मंथरेने आपला अनुवाद कैकेयी जवळ केला. कैकेयी, तुझ्या मुलाला राज्य मिळावं अशी माझी इच्छा, रामाला वनवास. सहज माणसं बोलली आणि एका दिवसात राम हा राजा होणार होता. त्याच वेळेला राम वनवासात गेला. काही मिनिटात, काही तासात राम हा राजा होणार होता. पण काही वेळेमध्ये, काही घटकेमध्ये तो वनवासाला जातो. कशामुळे? विकल्प. आपल्या सुद्धा डोक्यात विकल्प, अविचार, कुबुद्धी आली की परिणाम हे वाईट घडत असतात, परिणाम हे वाईट घडत असतात. मग भीष्माचार्यजी म्हणतात, जोपर्यंत माझं पाप संपत नाही तोपर्यंत दुःख भोगावं लागेल. जगाचा मालक माझ्या समोर येत नाही तोपर्यंत का भाडे तत्वावर आणलेलं मी आहे ते मला खालीच करावं लागेल. जसं एखाद्या मनमाड सिटीमध्ये, मालेगाव सिटीमध्ये, नाशिक सिटीमध्ये काही काही घर मालक आपलं घर हे भाडे तत्वावर देत असतात, भाडे तत्वावर देत असतात. करार संपला, ऍग्रीमेंट संपलं की ते काय करतात, भाडेकरला म्हणतात, बाबा तुझं राहणं संपलं, आता तू काय कर, या विश्वातून, या घरातून तू बाजूला हो. हरी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, ये जो मखमल का चोला है तेरा, एक दिन कफन में बदलना पड़ेगा. शाम के बाद
याद होगा सवेरा, एक दिन निकल आएगा ऐसा मेरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक अगर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। किंवा असं सुद्धा म्हणू शकतं, तुला कई पाजत करले, तुला क करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। माझे तुकाराम बाबांचं वाक्य आहे, शब्द ऐका. ते म्हणतात, तुम्ही किती दिवस जगतात याच्यापेक्षा तुमच्या जगण्याला किती शेंट आला, तुम्ही किती दिवस या विश्वामध्ये राहिले याच्यापेक्षा तुम्ही जगत असताना तुमच्या जगण्याला किती सुगंध आला. आणि जोपर्यंत जगण्याला सुगंध नसेल, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबरायांना जाऊन, आजही जगण्याचा सुगंध सुंदर आहे, जगण्याचा आनंद चांगला आहे. जगद्गुरु तुकोबारांना जाऊन 550 ते 450 वर्ष झाली, आजही एकही पत्रिका कोणाला न पाठवता 10 लाख समाज जमा होतोय. माझ्या अहिल्या देवींच्या जयंतीला मध्य प्रदेशमध्ये महेश्वरी या ठिकाणी एकही पत्रिका कोणाला जात नाही, कॉल सुद्धा कोणाला केला जात नाही, पण लाखोच्या संख्येने माणसं त्या ठिकाणी हजर राहतात. आपण 500 पत्रिका छापू द्या लग्नामध्ये, 400 लोक येतात. किती लोक येतात? फक्त 1000 पत्रिकांच्या पाठीमागे 800 लोक येतात, 1500 पत्रिकांच्या पाठीमागे 1200 लोक येतात. पत्रिका पाठवून सुद्धा आपल्याकडे कोणी येत नाही. न पत्रिका पाठवता, कोणाला कॉल न करता 10 लाख समाज, 20 लाख समाज. आता उद्या शिवजयंती, तुम्ही रायगडावर राजगडावर उत्साह बघा मोठा, कोणालाच पत्रिका जाणार नाही, कोणालाच पत्रिका ते पाठवणार नाही, पण लाखोनी समाज त्या ठिकाणी एकत्र होईल. काय कारण याचं वालं? जी माणसं दुसऱ्या करता जगतात ती माणसं विश्वामध्ये मोठी होत असतात. कशी? ऐका, हरी एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मनातून, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या आशिषच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय, माझ्या मालकाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार घेतले आपुल्या निडळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय. 350 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. ऐका लक्ष देऊन, 350 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहे. एकही किल्ल्यावर असं नाव नाही, हा किल्ला, हा प्रतापगड, हा राजगड, हा कोंढाणा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. उलट त्या तक्त्यावर नमूद केलंय, ही संपत्ती, हे स्वराज्य संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचं आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आपलं राज्य, गुण्या गोविंदाने सुखाने राहण्याचं राज्य म्हणजे स्वराज्य. स्वतःचं नाव कधी दिलं नाही. आपण चाळी येऊ द्या, चाळीवर सुद्धा 10 नाव टाकितो, कोंबड्याच्या चाळीवर सुद्धा नाव टाकितो,
कान्यात चाळी सुद्धा नाव टाकीत का टाकीतो आपण ते आपलं समजतो म्हणून ना. ही माणसं एवढी विश्वामध्ये मोठी का महाराष्ट्र स्वतःच्या मालकीचा होता तरी नाव दिलं गेले दिगंबरा विश्वारा विभोते गेले दिगंबरा विश्वारा विभोते राहिलं कीर्ती जगामाज राहिलं कीर्ती जगामाज हे गेले दिगंबरा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणूस जाताना काही घेऊन जात नाही, माणूस घेऊन जाताना काही घेऊन जात नाही, ही कल्पना अतिशय चुकीची आहे. लोक म्हणतात येतानाही काही घेऊन येत नाही, जातानाही काही घेऊन जात नाही. पण शास्त्र सांगता येताना संचित आणि प्रारब्ध बरोबर घेऊन येतो आणि जाताना एक शिदोरी बरोबर घेऊन जातो. ती कर्माची असते, चांगलं किंवा वाईटाची असते. जाताना चांगलं काहीतरी घेऊन जा आणि अशी तरी एखादी गोष्ट करून ठेवा, आमची आठवण, आमचं नाव एखाद्या मित्राजवळ जरी सहज काढलं तर त्याच्या डोळ्यात सहज असे अश्रू आले पाहिजे. आमच्या केलेल्या कामाची पोचपावती आहे. आम्ही असं जीवन जगतो, आम्ही असं जीवन जगतो, गावही नाव काढत नाही, तालुकाही काढत नाही, जिल्हाही नाही, राज्यही नाही, देश सुद्धा नाही. तुम्ही आजही बघा, आपल्या गावातील असतील, पंचक्रोशीतील असतील, काही सैनिक देशाच्या सरहद्दीवर असतात, पण ते असं म्हणतात का मी मराठी बटालियन मध्ये, मी मराठी आहेत, मी मराठा आहे, मी फक्त मराठ्या बांधवांचं रक्षण करेन, असं म्हणतात का ते? कोणी एका धनगर पाटील असेल, तो असं म्हणतो की मी फक्त माझ्याच जातीच्या लोकांचं, माझ्याच समाजाच्या लोकांचं रक्षण करेल. कोणी वंजारी समाजामधला सैनिक असेल, तो असं म्हणतो का नाही मी फक्त माझ्या वंजारी बांधवांचं रक्षण करेल. एखादा मुस्लिम रेजिमेंट मध्ये असेल, तो असं म्हणतो का नाही 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 मी फक्त माझ्या मुस्लिम बांधवांचं रक्षण करतो. त्या ठिकाणी गेलो फक्त एकच वाक्य असतं, कोणतं माहित आहे का? मी आणि माझा देश. भेद आपल्याकडे माय बापांनो. तुम्ही माझे कोणी लागत नाही, मी तुमचा कोणी लागत नाही. हा अमक्या गावचा, हा फलाण्या गावचा, हा बिस्तान्या गावचा. आपल्याकडे प्रेम नाही, आपल्याकडे प्रेम नाही म्हणून तिथं तसं करत नाही. माझ्या मोदी साहेबांनी काय केलं माहित आहे का? पाकिस्तानचा आणि भारताचा अतिशय कट्टर वाद आहे, पण त्या युक्रेनमध्ये 300 विद्यार्थी, 300 माणसं पाकिस्तानाचे होते, ते सुद्धा मोदी साहेबांनी काढून आणले. का काढून आणले? काय संबंध होता? पण त्यांनी तसं नाही सांगितलं, त्यांनी एकच वाक्य सांगितलं, ते सुद्धा माझाच देशाचा एक भाग आहे. आज जरी आमचं जमत नसेल, पण तिथल्या जनतेने आमचं काय केलं? त्या रशियाच्या राष्ट्रपती पुतीननं काही काळ, काही तास युद्ध थांबवलं. जे एरोप्लेन जाणार होते ना, ज्या मार्गाहून, जे त्यांचा मार्ग जो ठरला, त्या मार्गामधलं युद्ध सुद्धा काही तास आणि काही प्रहर बंद ठेवलं. सुखरूप आपली माणसं मायदेशात परतवली. तेव्हा पाकिस्तानातली माणसं मोदी साहेबांकरता रडत होती. काय कारण रडायचं? एकच कारण होतं, वाक्य एकच वापरलं, आमचा वाद घरगुती आहे, तो आंतरराष्ट्रीय तत्वावर ठेवायचा नाही. भारतातली एरोप्लेन पाठवले, भारतातली विमान पाठवले आणि तिथली माणसं घेऊन आले. माणसंही रडत होती आणि देशही रडत होता. सांगा असं का? फक्त एकच कारण आहे, देवाने ज्याच्या करता जन्माला आम्हाला घातलं, फक्त आम्ही ते काम करू. झालेली सेवा या ठिकाणी आपल्यामधील स्वर्गीय हरिभक्त परायण कैलासवासी माझ्या दहेगाव ग्राम मायभूमीचं, माझ्या दहेगाव या पुण्यवान नगरीचं एक सुंदर व्यक्तिमत्व, आधार परिवाराचं अस्तित्व, आधार आपलं ढेकळे परिवाराचं मांगल्य, ढेकळे परिवाराचा एक स्तंभ, असे स्वर्गीय आपले सर्वांचे स्नेहांकित, आपुलकीचे, प्रेमाचं एक सलगीचं नातं असणारं हरिभक्त परायण आधार काशीनाथ ढेकळे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. बाबांच्या गत जीवनाला आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठी वाङ्मयाला एक साधुत्व लागलं, गदिमा म्हणून, गदी माडगुळकर म्हणून. त्यांचे शब्द आहेत जे तुकोबारायांच्या मराठी वाङ्मयाला स्पर्श करतात. 2 ओळी ऐका फक्त. हरी बाप स्वाभिमानी माझा, बाप कनकर गणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या तेवाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा रे पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया, घर कोसळते सारे. उलाढाली करतो हा कसा रे घरासाठी, शिव्या शाप या जगाची, बाप घेतो सारी माती. त्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यानी, अशा बापासाठी आम्ही थोडी आसवे डोळ्यात. बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराच रडतो लेक जातना सासरी. आणि माझ्या तुकोबारायांचे शब्द आहे काशे आहेत. जगी आईसा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. असा बाप व्हावा की त्या वडिलांचा वंश हा मुक्ती सजावा, मुक्ती सजावा.